मंत्री आशिष शेलार यांचं एक महत्त्वाचं वाक्य, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी विशेष धोरण तयार केलंय। 13 किल्ले युनेस्कोच्या मान्यतेसाठी प्रस्तावासहित पाठवल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी साम टीव्हीच्या माध्यमातून दिली। बघा, महत्त्वाची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे। महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या अनेक आर्किओलॉजिकल साइट्स आहेत, म्हणजे त्या संरक्षित पण आहेत किंवा अनेक अशा साइट्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, किंवा महाराजांचे गड किल्ले असो, अत्यंत महत्त्वाचा विषय। पण चर्चा खूप होते महाराष्ट्राच्या नावानं, म्हणजे महाराजांच्या नावानं राजकारण होतं, मात्र त्यांच्या गड किल्ल्यांचं संरक्षण हा विषय खूप दुर्लक्षित अशा स्वरूपाचा आहे। तर त्यासाठी म्हणून काय धोरण असेल? मला असं वाटतं सांस्कृतिक विभाग हा आमचा वेगवेगळ्या 9 विभागांमध्ये काम करतो, त्यात अतिशय महत्त्वाचा हा त्याला आर्किओलॉजी आर्काइव्स पण आहे अगदी, आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतोय। आपण गडकिल्ल्यांचा उल्लेख केला, मला या ठिकाणी मुद्दामून सामच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला हे सांगायचं आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 किल्ले आता युनेस्कोच्या मान्यतेसाठीच्या प्रस्तावासहित देशाची मान्यता घेऊन गेलेली आहे। एक मोठं दालन आपण उघडायचा प्रयत्न करतो। आपण कल्पना करू शकता, ज्या वेळेला वर्ल्ड युनेस्कोची मान्यता त्याला मिळेल, आणि जी मिळणारच आहे, केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी त्याच्यात सकारात्मक आपल्याला मदत करूनच तो प्रस्ताव पाठवलाय। त्यानंतर त्या बाबतीत जगाचा दृष्टिकोन, जगातल्या गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन आणि स्वाभाविकता त्यामुळे भारतातल्या या विषयात काम करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आणि बरोबरीने CSR